यावेळेस राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची आता निवड तर झालेली आहे आणि यावेळेस आपण बघतोय की या ठिकाणी जी बैठक झाली त्या बैठकीला राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे सगळे नेते उपस्थित होते आणि एकमुखाने सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती देण्यात आलेली आहे आणि सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी नियुक्त झालेल्या आहेत। पुढच्या काही तासातच त्या थेट राजभवनला जातील आणि तिथे जाऊन राज्यपालांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। ही दृश्य आपण बघतोय थेट जे विधिमंडळात घडतंय ते सगळं आपण सामोर पाहू शकता। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। त्या राज्यसभेच्या खासदार देखील होत्या। राज्यसभेच्या खासदारकीचा 1.5 वर्षांचा अनुभव यावेळेस सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आणि राज्यसभेच्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या गटनेत्या झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार राजभवनला जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। पण बघतोय विधिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आता सगळेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणि सुनेत्रा पवार या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता या ठिकाणी आहे आणि विधिमंडळातून आता हे सगळे नेते आणि सुनेत्रा पवार हे बाहेर पडतायत। तर ही थेट दृश्य विधिमंडळातली आपण बघतोय। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे। गटनेते पदाची निवड झाल्यानंतर ही बैठक जी इथं आयोजित करण्यात आली होती ही बैठक संपलेली आहे। सुनेत्रा पवार इथून आता बाहेर पडलेले आहेत। यानंतर सुनेत्रा पवार थेट राजभवनला जातात का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। गटनेता निवडल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहेत। देशातल्या 8व्या महिला उपमुख्यमंत्री असतील सुनेत्रा पवार, तर राज्यातल्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढच्या काही क्षणात शपथ घेतील। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते अनेक आमदार या बैठकीला उपस्थित होते। हा ठराव सुनेत्रा पवार यांना गटनेते करण्याचा मांडण्यात आल्यानंतर हा ठराव मंजूर झालेला आहे आणि सुनेत्रा पवार या अखेर गटनेतेपदी विराजमान झालेले आहेत। प्रफुल्ल पटेल माध्यमांच्या प्रतिनिधींची फक्त हात जोडून त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता ते निघून गेलेले आहेत। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाच्या गटनेते म्हणून नियुक्ती त्यांची झालेली आहे। पुढच्या काही वेळात त्या शपथ घेणार आहेत। सायंकाळी 5 वाजता राजभवनमध्ये सगळ्या आमदारांना बोलावण्यात आलेलं आहे। आपण बघतोय ही जी विधिमंडळ पक्षाची बैठक होती ही बैठक संपलेली आहे आणि या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यमांशी न बोलता आता सगळे नेते निघून गेलेत। सुनेत्रा पवार या देखील पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झालेले आहेत आणि सायंकाळी 5 वाजता त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे। आज गटनेतेपदी त्यांची एकमतानं निवड झालेली आहे।